यश, तुझे एक्सप्रेशन्स थोडे चुकले असं नाही वाटत आहे? आपलं सगळं काम झालं, लाईट्स आले, तुला खुश व्हायला पाहिजे, असं सॅड का दिसतोय? युअर राईट. माझं काम कुठे झालंय? काय? किती बरं झालं ऍक्च्युली की सगळं काम झालं, नाहीतर शेफालीला ओरडले असते कारतोंडे सर. तुला खूप काळजी ना तिची, की आता फक्त ह्या फाईल्स तिथे ठेवतोस. सगळं मी केलंय, फक्त एवढं काम तू कर. मिळाली. काय मिळालं? म्हणजे मिळून आपण काम केलं म्हणून किती पटकन झालं नाही सगळं. चल निघूया. 5 मिनिटं दे, फक्त एवढं आवडते मी. ओके. किती वाजले यार? तू अजून गेला नाहीस? आणि खिशात काय ठेवलं स्वतः? काय नाही, माझा महत्वाचा पेपर आहे. कमाल आहे यार तुझी. काय असं घरतोंडीने काम दिलं होतं? किती वेळ थांबलोय मी. आय नो. सोड, जाऊ दे, ते झालं आता. चल निघूया. नक्की का? चल. हो. अहो सर, तुम्ही अजून गेला नाही? नाही, मी 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 निघतच होतो आता. हे काय, निघतोच आहे मी. खूप खुश दिसताय तुम्ही. अहो खुश दिसताय म्हणजे काय? मी 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 खूप खुश आहे आज. काय झालं सर? असं म्हणजे एक फार महत्वाचं डील डन झालंय. कॉंग्रॅच्युलेशन्स. सर, तुम्ही मला का काँग्रेस करताय? मी तुम्हाला केलं पाहिजे. या डील मध्ये माझं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाहीये. असं नाहीये, असं नाहीये. ह्या डीलचा तुम्ही एक फार महत्वाचा भाग आहात. रादर तुम्हीच तर एक महत्वाचा भाग आहात. म्हणजे आजोबा काय म्हणतात माझे की कंपनीमधली सगळी माणसं ही आपले फॅमिली मेंबर्स आहेत. ह्या नात्याने तुमचं अभिनंदन. तुम्ही सुद्धा डीलचा फार महत्वाचा भाग आहात आणि तुझंही अभिनंदन. अभिनंदन. सर, तुम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. मी निघू सर? हो निघा. यश, तू येतोयस ना? नाही, तो येणार नाही आज. आज तो येऊच शकत नाही. कारण काय की खूप महत्वाचं डील डन झाल्यामुळे मी माझ्या लाडक्या एम्प्लॉईला आज पार्टी देणार आहे. तर तुम्ही. नाही सर, मी निघते. हो प्लीज. बाय. आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे. चला, आज पार्टीचा मूड आहे, मज्जेचा क्षण आहे. छान कुठेतरी जेवायला जाऊया, मूवीला जाऊया आणि मग सगळ्यात शेवटी जाऊन आपल्या जग्गूला भेटूया. चला. पार्टी करण्यासारखंही काही झालेलं नाहीये आणि आजोबांना सांगण्यासारखं तर काहीच झालेलं नाही. नाही 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 यश, आजोबांना मी काही सांगणारच नाहीये. फक्त मी एवढं म्हणणार आहे की मैंने बोला था ऐसा कुछ होगा. परी, छान वाटते ना रांगोळी? हो, खूप छान वाटते. आई, मी दिवाळीत स्वतः रांगोळी काढणार. तुम्हाला अजिबात हेल्प करायची नाही. ओके, मी इथे काढणार मोठी रांगोळी आणि तू इथे छोटी काढेल. ओके. नेहा, आहेस का? अगं नेहा, काय सुंदर रांगोळी काढलीस. थँक्यू काकू. अगं तुझ्याकडे जरा काम होतं म्हणून आले. सांगा ना काकू, काय आज काम? गुड्डीला ना आमच्या बघायला येणार आहेत. अरे वा. आमची खोली थोडी छोटी पडते. पाहुणे आले तर पाय ठेवायला सुद्धा जागा उरणार नाही. थोडे पाहुणे आल्यावर तुझ्याकडे ऍडजस्ट करू का? हो काकू. आणखीन एक नेहा काम करशील का?
आमच्या गुड्डीला जरा तयार करशील का? नक्की. आणखीन एक, तू आज घरी काही बनवू नकोस. मी श्रीखंडपुरीचा बेत केलाय पाहुण्यांसाठी. दोघी आमच्याकडे जेवायला. मला श्रीखंड पुरी खूप आवडते. मी पुरी जास्त खाईन आणि श्रीखंड थोडंसं खाईन. ओके, गुड गर्ल. बर नेहा, मी येते हा. मला अजून बरीच तयारी करायची आहे. आणि गुड्डीची साडी वगैरे मी पाठवून देते बरं का? हो का? चल गुड्डी, ये बरं, ये गुड्डी, ये आती. बस. आई, गुड्डी ताईला कोण बघायला येणार आहे? गुड्डी ताईला बघायला येणार म्हणजे आता गुड्डी ताई मोठी झाली ना, मग तिचं लग्न होणार, म्हणून तिला बघायला मुलगा येणार. कळलं? पण बघून काय होणार? मुलगा मुलगीला बघणार, त्यांच्यामध्ये बोलणं होणार आणि जर एकमेकांना आवडले तर लग्न करणार. पण नाही आवडले तर? नाही आवडले तर दुसरा मुलगा बघायचा. चला आपण तयारी करूया. मज्जा आहे बाबा एका मुलीची. अरे कसली मजा, मला नाही इंटरेस्ट. तरी आईला बोललेले डोक्याचं दही करू नको म्हणून. अरे लग्न करून कशाला डोक्याला शॉट द्यायचाय? अरे आपलं मस्त खायचं प्यायचं मजा करायची, मैत्रिणींसोबत टिपी करायचं, बस. कशाला पाहिजे लाईफ मध्ये मचमच? आई, डोक्याचं दही म्हणजे काय? तू काकूकडे खेळायला जा ना कधी. पण आई, मचमच म्हणजे काय? तू जा ना काकूंकडे, मी तुला नंतर सगळं सांगते. जा पण. गुड्डी, असा विचार करू नकोस, म्हणजे असं काही ठरवू नकोस. तू त्याला एकदा भेट तरी. यू नेव्हर नो, तुला तो आवडेल. चला मी तुला तयार करते. चल. Yeah, Danny, so basically what we've done is we've sent you samples. What I want you to do is take the samples to the market, get them tested, and give me your genuine feedback. Once we get the feedback, what we'll do is we'll make the required changes and we'll get into production. Is that okay? Yeah. Sir. Send it out there. सरांचे कपडे लॉन्ड्री मध्ये घेऊन जात असताना त्यांच्या खिशात ही चिठ्ठी सापडली. यश लव्स नेहा. क्या बात है. Yeah, and yeah, Danny. No, what I'll do is I'll have Sameer dance on my. No, I'll have Sameer coordinate on my behalf. Yeah, that's what I meant. Yeah. I know. They send the note by mistake. I mean, they sent that email by mistake. Yeah. No, yeah, Danny. Are we done? I've got some other calls to do. Thanks, Danny. Bye. And another call is here. अजिबात देणार नाही. मी तुला देणार नाही. चिठ्ठी देणार नाही. मी तुला चिठ्ठी देणार नाही. जग्गू. ओके. नाही सांगणार. मला उठू दे. चिठ्ठी दे समीर. ओके. तुला हीच भीती आहे ना, मी हे जग्गूला सांगेन. हो. डोंट वरी, मी सांगणार नाहीये. चिठ्ठी दे. मी डायरेक्ट दाखवतो. समीर चिठ्ठी दे, भंकस करू नको. मी आधी सांगतो. मी चेष्टा करत नाहीये. मी आजोबांना खरंच दाखवणार आहे. अरे किती दिवसांनी माझ्या हाताला घबाड लागले यार, मला दाखवायला पाहिजे आजोबांना. ऍक्च्युली यू नो व्हॉट, तुझा दाखव आजोबांना. जाऊ. आपण जेव्हा दाखवशील ना, तेव्हा चिठ्ठीची दुसरी बाजू पण दाखव. असं काय असणार आहे दुसऱ्या बाजूला एवढं? हे समीर लव्ज शोफाली. चावफावली. हे काय लिहिलंय? कुठे 150 लिहिलंय? त्याच 150 काम आहे ज्यांनी हे लिहिलं. अच्छा, म्हणजे शेफालीने लिहिलंय. अरे बरं, लिहिलंय ते लिहिलंय. काय शेफालीचं स्पेलिंग लिहिलंय यार? शोफावली. कारण तिचं असं म्हणणं आहे की तसं स्पेलिंग लिहिल्यामुळे समीरचं तिच्यावर 86% प्रेम आहे. नाही तर फक्त पासिंग मार्क मिळत होते 36%. हे खरं लव्ह मीटर आहे.
86%. Sameer loves Shahufali. अरे काय डोक्यावर पडलीये का ती? हे असं काही नसतं रे. हे सगळं चल आपण आजोबांना दाखवूया. अरे नाही, हे चूक आहे सगळे चाइल्डिश. अरे त्यांना कळू दे की तुझं कोणावर तरी प्रेम आहे, तुला लग्न करायचंय, खुश होतील ते. मी दाखव. मला वाटलं तू हाताला सापडलास, पण हा काही फार महत्वाचा कागद नाही. मीटिंग झालीये, तो कागद मी जरा दाखवून येतो. प्लीज प्लीज करशील परत असं? हा? आय एम सॉरी. हे असे असे चाळे जे काय करत होतास, आय एम सॉरी. कॉमेडियन. मम्मा, पप्पा, ग्रँडपा, यश दादाचं लव्ह लेटर. हा एक नमुनाच आहे. काय म्हणाला तू आता? यश दादाचं लव्ह लेटर. धर त्याला. ए पिकुचू, पुष्कराज. सिमी गेली 20 वर्ष मी मॅच मेकिंगचं काम करते. यु नो, देव सुद्धा जेवढ्या परफेक्ट गाठी बांधणार नाही ना लग्नाच्या, तेवढ्या मी बांधते. म्हणूनच तर मी तुम्हाला इथे बोलवलं. आणि आमच्या यशचं म्हणाल तर मी जरी त्याची काकू असले तरी इज जस्ट लाईक माय सन. पुष्कराज, पुष्कराज. ए पिकुचू, पुष्कराज इकडे देते. पुष्कराज पकड पकड त्याला. पुष्कराज, पुष्कराज इथे टॅक्सी. पिकुचू. पुष्कराज, पुष्कराज. हॅलो, मम्मा, यश दादाची. यश दादाची वॉट काय ना काकू, जस्ट इग्नोर हिम. काही बडबड करत असतो तो. काकू आयु ओके? हा, ते ऑनलाईन योगा क्लास करत होते ना, सो. तुला कळत नाहीये, आपल्याकडे पाहून गेस्ट आलेत आपल्याकडे, त्यांच्यासमोर असं वागतात का पिकुचू? पण मम्मा, मला माहितीये तूच काहीतरी मस्ती केली असणार, म्हणून यश दादा तुझ्या मागे धावतोय. जा तुझ्या रूम मध्ये जा. पण मम्मा, अभ्यासाला जा. गो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी अबाउट पिकुचू. इट्स ओके. मुलं मस्ती नाही करणार तो कोण करणार? ऑफकोर्स. यश, वेट. मिसेस कर्णी, मीट माय सन यश. नमस्कार. आणि यश या मिसेस कर्णी ह्या मॅच मेकर आहेत आणि ह्या तुझ्यासाठी परफेक्ट लाईफ पार्टनर शोधून देणार आहेत. सो तू आज ह्यांच्यासाठी थोडा वेळ काढ. बॉस, आपल्या ज्या मीटिंग्स लाईन अप आहेत त्या तू अटेंड कर. कळलं तुला समी? आजच्या सगळ्या ऑफिशियल मीटिंग्स तू अटेंड करायच्या, कारण मिसेस कर्णिकांसोबतची ही मीटिंग इतर कुठल्याही मीटिंग पेक्षा जास्त महत्वाची. मिसेस कर्णिक, यश माझं मन कधीच मोडत नाही. बसा ना. हो. नमस्कार. ही आमची गुड्डी. गुड्डी हे रमेशराव, त्यांच्या आई, त्यांचे बाबा आणि त्यांचा मित्र. असू दे, असू दे. गुड्डीला काही विचारायचं असेल तर विचारा तुम्ही. जेवण बनवता येतं का? काय काय येतं? मॅगी बनवता येते. अहो म्हणजे शिकते हळूहळू जेवण बनवायला. हो ना काकू? हो हो, 1 महिनाभरात सारं काही शिकेल ती. घरकामात मदत करते का? करते ना. अरे वा, मग काय काय करतेस? आई मला सांगते कुठल्याच कामाला हात लावू नकोस, हीच सगळ्यात मोठी मदत आहे. हो की नाही आई? आई खरं काय? टोचते. नाही म्हणजे त्याचं काय आहे, तिचं शिक्षण चालू होतं ना, म्हणून मीच कुठल्या कामाला हात लावू देत नव्हते. पण लग्नानंतर ती सारं काही करेल.
मग गुड्डीला काही संगीतामधील आवड, गाणं गाता येतं किंवा एखादं वाद्य वाजवता येतं का? हो, वाजवता येतं ना. आमच्या गुडीला एकेकाच्या कानाखाली चांगली वाजवता येते. शाळेतली टार्गेट पोरं येतो, काही लक्ष देऊ नका. हं? गुड्डी सारं काही करेल लग्नानंतर. ती अशी बेजबाबदार नाही वागणार. रमेशराव, तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा ना. स्वतःविषयी काही सांगा ना. शिक्षण किती झालंय? एवढं पायाटोटा दिलाय ना, त्यात लिहिलंय सगळं. वाचलं नाही काय? अहो गुड्डी थोडं स्पष्ट बोलते, पण नाही, ही चांगलीच गोष्ट आहे ना, ती स्पष्ट बोलते. तिच्या मनात काही नसतं, जे असतं ते ती बोलते तोंडावर, पण खरं बोलते जे बोलते. तुमच्या आवडीनिवडी काय सांगा. मैत्रिणींसोबत फिरायला जायचं, नाक्यावर जायचं, टिपी करायचं, टाइमपास करायचा, बस. नाही, गुड्डीचं म्हणणं असं आहे की ती जास्त भविष्याचा विचार करत नाही, आजचा दिवस आनंदाने जगते आणि लग्नानंतर ती शिकेल सगळं. मला वाटतं गुड्डीला आणि रमेशरावांना आपण एकटं सोडूया का? म्हणजे त्यांना एकत्र मनमोकळेपणानं बोलता येईल. ठीक आहे मग. हा, चला. ठीक आहे. नमस्कार सर. नमस्कार. तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं. आज प्रत्यक्ष भेटून खूप आनंद वाटला. मलाही तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. पण थोडी भीती वाटते. कसं आहे, आमच्या सीमानी असं काही प्रपोजल आणलं ना की मला जरा घाबरायलाच होतं. मागच्या वेळेला हिने ते कोरफड ब्युटी प्रॉडक्टचं एक प्रपोजल आणलं होतं. ह्यांच्या अभ्यासानुसार कोरफड साधारण माडाची उंची एवढी असते. मिसेस कर्णिक, आमच्या पप्पांना ना अशी गंमत करायची सवयच आहे. आय टेल यू, पप्पा ह्या मॅच मेकर आहेत. अच्छा. आणि ह्या आपल्या यशसाठी मुलगी शोधणार आहेत. यशसाठी मुलगी शोधणार आहेत. राईट. आपल्या यशला बघितलेलं नाही, मग मुलगी कशी शोधणार? सर, मी खात्रीने सांगते, तुमच्या यशसाठी मी परफेक्ट पार्टनर शोधून देईन. इतक्या खात्रीने कसं काय सांगू शकता बा तुम्ही? एक मिनिट सर. सर, मी बसू? बसा प्लीज. थँक्यू. सर, ही आमची वेबसाईट, प्लीज चेक. आम्ही प्रोफेशनली मॅच मेकिंग करतो, म्हणजे लग्न जुळवून देतो. कसं आहे ना, म्हणजे आमचे क्लायंट्स जे असतात, म्हणजे ज्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न करायचं आहे, त्यांची आम्ही जन्मापासून ते आत्तापर्यंत सगळी माहिती गोळा करतो आणि त्याप्रमाणे त्यांचं प्रोफाईल बनवतो. आणि सर, आम्ही ज्या लोकांची लग्न जुळवून दिलेली आहेत ती आता सुखाने संसार करतायत. माफ करा, राग मान घेऊ नका, पण मी एक बिझनेसमॅन आहे. कुठलीही गोष्ट करायची झाली तर त्याची पूर्ण शहानिशा केल्याशिवाय मी करत नाही. आणि इथं तर माझ्या नातवाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. एक्झॅक्टली. अहो, लग्न म्हणजे आयुष्यभरासाठी नातं जोडलं जातं. सगळी नीट चौकशी करायलाच हवी. कमाल आहे, आमच्याकडे असं काही नव्हतंच. म्हणजे कुठले प्रश्न नव्हते, त्यामुळे काही उत्तरही नव्हती. मी मुलीला बघायला गेलो, दुपारी साखरपुडा झाला, लग्न झालं, संध्याकाळी मुलीला घेऊन परत. तरी सुद्धा अशी लाईफ पार्टनर मिळाली की जी परफेक्टच होती. खरंय सर, पूर्वी अशी लग्न व्हायची, पण आता काळ बदललाय, त्यामुळे सगळंच बदललंय. म्हणजे मुलांच्या अपेक्षा, आवडीनिवडी. हो, बदलत्या काळाबरोबर आपण पण बदलायला पाहिजे, नाही का? पण आता मी काय करावं असं तुम्हाला वाटतंय? खूप काही नाही सर. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, त्याची फक्त उत्तरं द्या. त्याची मला खूप हेल्प होईल मॅच मेकिंग करायला. विचार. पप्पा रेडी झालेत म्हणजे अर्ध काम झालंय. आता यशचं लग्न कसं होत नाही बघतेच मी.